महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल. राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा. दोन 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश. परमबीर सिंग यांनी तत्कालीन ATS अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवाद. अंबेजोगाईमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्याचे खासदार बजरंग सोनवणेंसोबत फोटो व्हायरल. फोटोतील आरोपी माने सोनवणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा. सुप्रिया सुळेंनी लिहिलं दादा भुसेंना पत्र. नवीन पॅटर्न राबवणं खेदजनक असून SSC बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याची व्यक्त केली खंत. CBSE अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार, तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची न्यूज 18 लोकमतला माहिती. भाजप आमदार चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्या वादावर पडला पडदा. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या चर्चेनंतर मिटला वाद, तर सभापतींच्या दालनात लंच डिप्लोमसी. युवक काँग्रेस आणि प्रदेश प्रभारींमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर. कुणाल राऊतांनी जाहीर केलेल्या नियुक्त्या प्रदेश प्रभारींकडून रद्द. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडलं. हिंजवडीमधील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला घेतलं ताब्यात. केमिकल चोरल्या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा आरोप. नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग. परिसरात पसरले आगीचे लोळ. अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आणि सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा सुरेखा पुणेकरांचा आरोप. 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार आणि DJ सुरू असल्याचा दावा करत दाखवला व्हिडिओ.